Good morning to all of you. Good morning, sir. Good morning. Okay, so due to power failure, there is a slight problem. So that's why we are starting late. So just before starting our lecture, that power off, due to power off, we are starting this late. Anyway, so students have joined us. So have you completed your chapter-wise test yesterday successfully? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर त्यामध्ये काही स्टुडंटकडनं मला पॉईंट्स आला एक MCQ जे आहे, तर ते MCQचं जे आन्सर आहे कुठलं ते होल्स आर प्रेझेंट इन व्हॅलेन्स बँड, बरोबर आहे का? हां, येस. सो that is internal mistake, so don't worry about that. So remaining all things I think you have submitted successfully, is it right? Yes. Yes, Yes, sir. sir. हॅलो ठीक सर. आहे. हॅलो. हा सर, काल एक टेस्ट मध्ये प्रॉब्लेम झालता. ती लिंक होती ना, हां. ती माझ्या फोनवर ओपन होत नव्हती. तर मग माझी ईमेल आयडी टाकून मी दुसऱ्या फोनवरती सॉल्व्ह केली. म्हणजे तसं चालतं ना सर? चालते काय प्रॉब्लेम नाही. महत्वाचं फक्त काय की तुम्ही ती सॉल्व्ह केली का आणि सबमिट केली का? हा, सबमिट झाली आणि सर. हां, ठीक आहे. सो युअर डिटेल्स गेट्स रेकॉर्डेड अँड वी हॅव दॅट डिटेल्स नाव, सो डोंट वरी अबाउट दॅट. ओके, सो शॅल वी स्टार्ट आवर डिस्कशन रिगार्डिंग चॅप्टर नंबर 2. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. तर काल आपण काही पॉईंट्स बघितले. कोऑर्डिनेशन नंबर हा पॉईंट आपण चेक केला, ॲटॉमिक रॅडियस हा पॉईंट आपण चेक केला. ठीक आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की स्लाईड जे आहे तर त्याचा स्क्रीनशॉट काढा, त्या नोट्स रोजच्या रोज कंप्लीट करा. जो आपण कालचा पॉईंट घेतलेला आहे तो ॲटॉमिक रॅडियस आहे. त्याच्या आधी आपण नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल बघितले. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल फॉर सिम्पल क्यूबिक इज 1, फॉर BCC it is 2, for FCC it is 4. Then atomic radius for simple cubic it is R is equal to A by 2. Then for body centered cubic structure it is root 3A by 4, and for FCC it is root 2A by 4. तर हे आपण पॉईंट्स बघितले काल. त्याचबरोबर आपण हा पॉईंट पण स्टार्ट केला, ज्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर आपण बघितला. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, तर इक्विडिस्टंट नेबर्स म्हणजे काय, तर सेम डिस्टन्स असलेले आणि जवळचे जे ॲटम्स आहेत तर त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे. जेवढा कोऑर्डिनेशन नंबर जास्त असेल तेवढं स्ट्रक्चर आहे तर ते डेन्स असेल किंवा क्लोजली पॅक्ड असेल. सिम्पल क्यूबिक जे स्ट्रक्चर आहे तर सिम्पल क्यूबिक स्ट्रक्चरसाठी आपण बघितलं की कोऑर्डिनेशन नंबर किती आहे. कोऑर्डिनेशन नंबर इज 6. हाऊ इट इज कमिंग, सो इन इट्स ओन प्लेन तो जर ॲटम आपण कन्सिडर केला सेंट्रल ॲटम, सो इन इट्स ओन प्लेन 4 इक्विडिस्टंट नेबर्स आर देअर, 1 इज अबव अँड 1 इज बिलो. तर असे टोटल 6 ॲटम्स आहेत की जे त्याचे इक्विडिस्टंट नेबर्स आहेत, म्हणजे काय, तर जवळ आणि सेम डिस्टन्सवर. तर त्यामुळं कोऑर्डिनेशन नंबर सिम्पल क्यूबिकचा काय येतो, 6 येतो. ते आपण काल चेक केलं. त्याच्यानंतर आपण BCC स्ट्रक्चरसाठी बघितलं. तर BCC स्ट्रक्चरसाठी आपण एक्सप्लेनेशन काय केलं की तो जो ॲटम आहे तर बॉडी सेंटर्ड ॲटम हा त्याच्यापासून जवळचा ॲटम आहे आणि तो ॲटम 8 युनिट सेलनं सराउंड केलेला आहे आणि प्रत्येक युनिट सेलला बॉडी सेंटर्ड ॲटम असतो, हा ग्रीन कलरचा जो स्लाईडमध्ये दिसतोय. सो दॅट्स वाय द कोऑर्डिनेशन नंबर इन केस ऑफ BCC स्ट्रक्चर इज 8. ओके. तर हे सिम्पली तुम्ही लक्षात ठेवू शकताय की ॲटमला 8 युनिट सेल सराउंड करतात. प्रत्येक युनिट सेलच्या सेंटरला ॲटम आहे. असे 8 ॲटम्स असणार आहेत, त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे, तर 8 असणार आहे. ओके. नाव नेक्स्ट वी हॅव नॉट डिस्कस्ड, दॅट इज फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर. आता इथे तुम्ही चेक करू शकता. आपण जरा हे चेक करूया डिटेल्समध्ये. इथे जी मिडल लाईन लिहिली आहे तर त्या कलर्सवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केले की तुमच्या लक्षात येईल की फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चरमध्ये ॲटॉमिक कोऑर्डिनेशन नंबर आहे तर तो 12 असतो. कसा आहे ते आपण चेक करूया. सो आय रीड इट फर्स्ट. इन फेस सेंटर्ड क्यूबिक लॅटिस देर इज 1 ॲटम ॲट ईच कॉर्नर, सो इट इज मिस्टेक, at each corner of the cube and 1 atom at the center of each face as shown in figure.
Okay, for any corner atom there will be 4 face centered atoms of the surrounding unit cell in its own plane, 4 face centered atoms below this plane, and 4 face centered atom above this plane. Hence coordination number for FCC lattice is 4 plus 4 plus 4 12. ठीक आहे. तर इथे आपण काय चेक करतोय तर FCC साठी कोऑर्डिनेशन नंबर काय, तर इथे आपण पहिल्यांदा काय म्हटलंय तर फॉर एनी कॉर्नर ॲटम देर विल बी 4 फेस सेंटर्ड ॲटम्स इन इट्स ओन प्लेन. त्याच्या स्वतःच्या प्लेनमध्ये 4 फेस सेंटर्ड ॲटम्स असतात. आता इथं फेस सेंटर्ड ॲटम लक्षात घ्या, तर इथं तुम्ही ग्रीन कलरचे डॉट्स बघू शकताय. तर हा रेड कलर म्हणजे आपला सेंट्रल ॲटम आहे. इन इट्स ओन प्लेन मीन्स आय विल ड्रॉ इट. इथे जर तुम्ही बघितलं तर हे त्याचं प्लेन आहे त्या ॲटमचं. ओके, सो इन इट्स ओन प्लेन देर आर 4 फेस सेंटर्ड ॲटम्स. हे जे ग्रीन कलरचे दिसत आहेत तर ग्रीन कलरचे 4 फेस सेंटर्ड ॲटम्स आहेत. ओके, देन नेक्स्ट 4 फेस सेंटर्ड ॲटम्स बिलो दिस प्लेन. बिलो दिस प्लेन म्हणजे खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा 4 फेस सेंटर्ड ॲटम्स आहेत. हे कसे आहेत बघा आता, तर ब्ल्यू कलरचे 2 डॉट्स, ठीक आहे, आणि हे तुम्ही ब्राऊन कलर कन्सिडर करा तर ब्राऊन कलरचे 2 डॉट्स. तर हे जे आहेत ते 4 फेस सेंटर्ड ॲटम्स आहेत खालचे. ठीक आहे, आता हे इथं बघू शकता तुम्ही की हे 2 आहेत ते फ्रंट फेसचे फेस सेंटर, आणि हा तुम्हाला लक्षातच येत असेल की हा या फेसचा आहे मधल्या आणि हा बॅक साईडचा आहे. ठीक आहे, सिमिलरली पुढं काय अँड 4 फेस सेंटर्ड ॲटम्स अबाव दिस प्लेन. म्हणजे या प्लेनच्या वर जर तुम्ही गेला तर इथे सुद्धा तुम्हाला 2 ब्ल्यू डॉट आणि 2 ब्राऊन डॉट दिसत आहेत. ओके, सो दीज 4 ॲटम्स विच आर अबाव दिस प्लेन मीन्स काय तर 4 + 4 + 4 टोटल 12. सो कोऑर्डिनेशन नंबर इन केस ऑफ फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर इज 12. ठीक आहे, आर यू गेटिंग दिस? येस सर. ठीक आहे, तर हे फिगर आपण यूज करून डिस्कस करतोय हे समजून घ्या. तुम्हाला आता हे फिगरमुळे लक्षात येतच असेल, नाहीतर नुसतंच एक्सप्लेन करायचं म्हटलं तर अवघड पडतं. तर इथं ऑलरेडी हे अंडरलाईन करून ठेवले. हे 3 डॉट्स जर बघितले तुम्ही, रेफरन्स पॉईंट म्हणजे आपला रेड कलरचा ॲटम आहे सेंटरचा, त्याच्या स्वतःच्या प्लेनमध्ये 4 फेस सेंटर्ड ॲटम्स आहेत. फेस सेंटर्ड ॲटम्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक फेसच्या सेंटरला एक ॲटम असतो, त्याला आपण फेस सेंटर्ड ॲटम म्हणतो. FCC स्ट्रक्चरमध्ये आपण कोऑर्डिनेशन नंबर डिस्कस करतोय, ज्यामध्ये त्या ॲटमच्या स्वतःच्या प्लेनमध्ये 4, वरच्या बाजूला 4 आणि खालच्या बाजूला 4 असे टोटल 12 ॲटम्स असतात. आणि त्याचमुळं कोऑर्डिनेशन नंबर FCCचा किती तर इट इज 12. ओके, आर यू गेटिंग दिस पॉईंट? Yes, sir. येस सर. तर आपण आता हा तिसरा पॉईंट कव्हर केला कोऑर्डिनेशन नंबरचा. म्हणजे आपल्याकडे आता या 3 व्हॅल्यू परत ॲड झाल्या. कोऑर्डिनेशन नंबर फॉर सिंपल क्यूबिक इज 6, फॉर बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर इज 8, फॉर फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर इट इज 12. Okay, so we are adding now more 3 values in our overall 6 terms or 6 points. पहिला आपण काय बघितलं तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल सिंपल क्यूबिक साठी 1, BCC साठी 2, FCC साठी 4. देन ॲटॉमिक रेडियस फॉर सिंपल क्यूबिक इज R = A/2. देन फॉर BCC it is √3a/4. Yes, for √3a/4. for FCC it is √2a/4. √2a/4. Okay, and then coordination number for simple cubic is 6, for BCC it is 8, 6, for FCC it is 12. 8, and Yes, याचा अर्थ काय तर आता आपल्याकडे टोटल 9 व्हॅल्यूज झालेले आहेत. सो नाव लेट अस ॲड मोर व्हॅल्यूज. वी गो फॉर नेक्स्ट स्लाइड. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या या स्लाइडचा. टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. Okay, so next point is now atomic packing factor. Okay, so let us discuss first what is meant by atomic packing factor, and then we have to actually calculate this value, and for that we are taking reference of our previous points. त्याच्यासाठीच आधीचे पॉइंट्स आहेत ते आपले परफेक्ट पाहिजेत. 1 by 1 आपण ते पॉइंट कव्हर करत आलो.
ठीक आहे. तर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर काय आपण बघूया. इन क्रिस्टलोग्राफी packing factor or packing density is defined as the ratio of volume of the atoms in unit cell to the total volume of the unit cell. So this is the definition of atomic packing factor. The definition म्हणजे काय, तर थोडक्यात हा रेशो आहे दोन क्वांटिटीचा, डिफाइंड ॲज द रेशो ऑफ, कशाचा रेशो आहे आपण समजून घेऊया. रेशो ऑफ द व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. युनिट सेल मधले जे ॲटम्स आहेत तर त्याचा व्हॉल्यूम न्यूमरेटर मध्ये व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल, म्हणजे त्या युनिट सेलचा टोटल व्हॉल्यूम. याचा जो रेशो आहे तो रेशो आपण जर काढला तर आपल्याला काय मिळतं, ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर किंवा ॲटॉमिक पॅकिंग डेन्सिटी. ठीक आहे. तर याचा थोडक्यात अर्थ काय, तर एक जर युनिट सेल आपण कन्सिडर केली तर त्या युनिट सेल मधला किती पर्सेंटेज एरिया हा ॲटम्सनं ऑक्युपाय केला. ठीक आहे. तर किंवा किती पर्सेंट एरिया पॅक केलाय त्या ॲटम्सनं किंवा ॲटम्सच्या व्हॉल्यूमनं, यालाच आपण म्हणतो ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर किंवा त्याला ॲटॉमिक पॅकिंग डेन्सिटी असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. सो लेट अस डिस्कस फर्स्ट पॉईंट सो दॅट यू कॅन अंडरस्टँड इट इझिली. सो सिम्पल क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर. आता हे सगळे पॉईंट्स आहेत तर ते तुम्हाला माहिती पाहिजेत आणि या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असल्या देन यू कॅन इझिली कॅल्क्युलेट दिस वन. तर पहिला पॉईंट काय, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. सिम्पल क्युबिकसाठी काय असतं, 1. ठीक आहे. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. देन साईड ऑफ द युनिट सेल. साईड ऑफ द युनिट सेल ज्याला आपण स्मॉल ए म्हणतो, तर ही सिम्पल क्युबिकसाठी काय असते, 2r असते. तर हे आपण ॲटॉमिक रेडियसमध्ये ऑलरेडी काढले, त्याच्यासाठी तुम्हाला ॲटॉमिक रेडियस माहिती पाहिजे. ॲटॉमिक रेडियस आपण काय लिहितो, r इज इक्वल टू a/2. ठीक आहे. तर त्याच्याच आधी आपण काय लिहिलेलं आहे, a इज इक्वल टू 2r. ठीक आहे. आर यू गेटिंग दिस पॉइंट? येस सर. ठीक आहे. आता हे जर दोन पॉईंट बघितले वरचे, तर पहिला तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल माहिती पाहिजे, दुसरं तुम्हाला ॲटॉमिक रेडियस माहिती पाहिजे. ठीक आहे. तर साईड ऑफ युनिट सेल म्हणजे काय, तर a इज इक्वल टू काय, 2r आहे सिम्पल क्युबिक मध्ये. देन व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम. ॲटमचा जो व्हॉल्यूम असतो तो काय असतो, तर 4/3 πr³. ठीक आहे. देन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल याचा अर्थ काय, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. तर इथं आपल्याला माहिती की सिम्पल क्युबिक मध्ये कंडिशन काय असते, a इज इक्वल टू b इज इक्वल टू c, म्हणजेच a इंटू a इंटू a. त्यामुळे व्हॉल्यूम काय येतो युनिट सेलचा, तर a क्यूब येतो. ठीक आहे. तर हे झाले वरचे पॉईंट्स. आता आपण याचा यूज करायचा आहे आणि ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर काढायचा आहे. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर म्हणजे काय म्हटलंय आपण, तर व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल. ठीक आहे. तर तो किती आहे, 4/3 πr³. व्हॉल्यूम ऑफ वन ॲटम, कारण का इथं काय नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 1 आहे, त्यामुळे आपण 1 इंटू 4/3 πr³ सुद्धा म्हणू शकतो. तर सिम्पली आपण इथे लिहिले 4/3 πr³. त्यानंतर खाली काय, व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल काय, तर सर आवाज ब्रेक होत आहे. ओके. एम आय ऑडिबल? येस सर. Yes, sir. Okay, so please check your connection or range so that you can get the clear voice. Okay, so I repeat once again. आपण इथे काय करतोय, तर सिम्पल क्युबिकचा ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर काढतोय. त्याच्यासाठी तुम्हाला या बेसिक टर्म्स माहिती पाहिजेत. जर या तुमच्या परफेक्ट असल्या तुम्ही ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर इझिली कॅल्क्युलेट करू शकताय. तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 1 आहे. साईड ऑफ युनिट सेल a इज इक्वल टू 2r आहे. ॲटमचा व्हॉल्यूम काय आहे, तर 4/3 πr³. आणि युनिट सेलचा व्हॉल्यूम काय, तर a³. आता या फक्त व्हॅल्यू आपण इथं काय करतोय, तर या इक्वेशन मध्ये फक्त आपण टाकतोय. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर म्हणजे काय, तर ॲटम्सचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय युनिट सेलचा व्हॉल्यूम. ॲटमचा व्हॉल्यूम काय आहे, तर 4/3 πr³. 4/3 πr³. तेच आपण काय केलं, तर इथं टाकलेले 4/3 πr³. त्याच्यानंतर युनिट सेलचा व्हॉल्यूम काय, a³. तेच आपण इथं ठेवले. पण आपण इथं काय लिहिलंय, साईड ऑफ युनिट सेल a इज इक्वल टू काय, 2r. ठीक आहे. तर तिथं आपण काय लिहिलं, a³ च्या ऐवजी लिहिलं 2r³. ठीक आहे. तर इथं ऍक्च्युली 2r इट्स क्यूब पाहिजे. बरोबर आहे का? Yes, sir. 2r इट्स Bracket cube. येस, 2r ब्रॅकेट इट्स क्यूब. तर 2r इट्स क्यूब जर आपण घेतला तर
आपल्याला हे Let सॉल्व्ह करून आपल्याला हे सॉल्व्ह करून काय मिळतं तर π/6 मिळतं आणि π/6 मीन्स नथिंग बट 0.52. So you can get this value. So the packing factor or relative packing density for cubic structure is π/6 or 0.52. याचा थोडक्यात अर्थ काय तर 52% of space in unit cell is occupied by atom. किंवा atomic packing factor सिंपल क्युबिक स्ट्रक्चर मध्ये किती असतो तर 52% असतो. 5/6. Its value is 52%. Okay, are you getting this one? येस सर. Okay. Yes, sir. ओके, तर हे परत एकदा इन शॉर्ट रिपीट करतो म्हणजे परत आपण DCC आणि FCC साठी इझिली आपल्याला कळेल. तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल माहिती पाहिजे तुम्हाला, साईड ऑफ युनिट सेल माहिती पाहिजे, ही ॲटॉमिक रेडियस वरून काढता येते. व्हॉल्यूम ॲटमचं तुम्हाला माहिती, जर एक ॲटम असेल तर 4/3 पायर क्यूब, 2 असतील 4 असतील त्यानुसार इथे व्हॅल्यू बदलणार. आणि युनिट सेलचा व्हॉल्यूम तोच राहतो. ए क्यूब का ए क्यूब आला तर A इज इक्वल टू B इज इक्वल टू C, त्यामुळे A ची व्हॅल्यू आपण 3दा घेतली. सो A इंटू ए ए क्यूब आपल्याला मिळाला. या व्हॅल्यू फक्त आपण इक्वेशन मध्ये टाकल्या, ऍडजस्टमेंट केली आणि आपल्याला 5/6 किंवा 0.52 ही व्हॅल्यू मिळाली. ओके, नाव द सेम थिंग वी आर रिपीटिंग फॉर नेक्स्ट 2 टाइप्स, दॅट इज BCC अँड FCC स्ट्रक्चर. ठीक आहे, सो लेट अस गो टू द नेक्स्ट स्लाइड. याचा स्क्रीनशॉट काढून घेतलाय का? yes sir. Yes, sir. So every time when we change slide, Yes, sir. take screenshot first and then you can listen it carefully. Next is body centered cubic crystal structure. Now in case of BCC, you know all these values. Number of atoms per unit cell is 2 for BCC structure. Then side of unit cell, आता side of unit cell आपण कशी काढली बघा. इथं आपल्याला atomic radius माहिती पाहिजे, त्याच्यासाठी what is the value of R in case of BCC structure? It is √3. Yes, it is A by √3 A/4. 4. 4. आपण काढलेली ॲटॉमिक रेडियस. आता R इज इक्वल टू √3 A/4, मग A इज इक्वल टू काय येणार आहे 4R डिवायडेड बाय 4R. √3. ठीक आहे, आर यू गेटिंग दिस? Yes, sir. त्यामुळे साइड ऑफ युनिट सेल Yes, sir. म्हटलं की नाही, साइड ऑफ युनिट सेल म्हटलं की नाही की तुम्हाला ॲटॉमिक रेडियस तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्हाला ॲटॉमिक रेडियस माहिती असेल तर तुम्ही साइड ऑफ युनिट सेल इझिली काढू शकता. सो साइड ऑफ युनिट सेल इज A इज इक्वल टू 4R बाय √3. नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ 2 ॲटम्स. आता इथे 2 ॲटम्स का आले? मगाच्या केसमध्ये आपण इथे काय केले, व्हॉल्यूम ऑफ 1 ॲटम म्हटले. का तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल एकच होता, त्यामुळे इथे 1 ॲटम झालं. इथे काय येणार, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल 2 आहेत, त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ 2 ॲटम्स काय येणार 2 इंटू 4/3 पायर क्यूब. ठीक आहे, देन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ॲज इट इज ए क्यूब. आता या व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये टाकल्या, 2 इंटू 4/3 पायर क्यूब डिवायडेड बाय ए क्यूब. पण ए म्हणजे काय इथं तर 4R बाय √3. तर 4R बाय √3 आपण टाकलं, याला सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला एक व्हॅल्यू मिळते दॅट इज √3π/8, किंवा याची न्यूमेरिकल व्हॅल्यू जर काढली तर ती येते 0.68. मीन्स इन केस ऑफ BCC स्ट्रक्चर 68% space gets occupied by atom. So the atomic packing factor for BCC structure is √3π/8 or 0.68. Okay, are you getting this? Yes, Yes, sir. sir. Yes sir. ओके, तर लक्षात ठेवा, तुम्हाला ॲटॉमिक रेडियस, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल माहिती असतील, इक्वेशन माहिती असेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप ते लिहू शकताय, काहीच प्रॉब्लेम नाही. देन वी गो फॉर लास्ट वन, दॅट इज फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. सो इन केस ऑफ फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती असतात 4. ठीक आहे, साईड ऑफ युनिट सेल काय येणार A इज इक्वल टू 4R बाय √2. अशी काय येणार तर तुम्हाला माहिती आहे ॲटॉमिक रेडियस R इज इक्वल टू, इन केस ऑफ BCC स्ट्रक्चर इट इज √2 A/4. Okay, so if R is equal to √2 A/4, then A is equal to 4R divided by √2. तर ॲटॉमिक रेडियस वरून आपण ही व्हॅल्यू काढतो. व्हॉल्यूम ऑफ, ओके सो इट इज रॉंग हिअर, व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम्स. व्हॉल्यूम ऑफ 4 ॲटम्स किती तर 4 इंटू 4/3 पायर क्यूब.
then volume of unit cell which is equal to a cube as it is. Atomic packing factor किती येणार तर 4 into 4/3 pi r cube divided by a cube. पण a ची व्हॅल्यू काय आहे? a ची व्हॅल्यू आहे 4r divided by root 2. So after simplification we are getting this value as root 2 pi by 6. Root 2 pi by 6 किंवा याची व्हॅल्यू येते 0.74. Means here atomic packing factor for FCC structure is 0.74 or 74%. Or we can say that 74% of space gets occupied by atoms in this unit cell. आता इथे तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल की जसं जसं आपण सिंपल क्यूबिक टू FCC जातोय तर तसं तसं व्हॅल्यू काय होत गेली वाढत गेली. Yes, as we go from simple cubic to FCC, initially it is 0.52, then it becomes 0.68, then 0.74. याचा अर्थ काय तर FCC structure is most compact structure. Okay, so this is your one of the MCQ, that which is the most compact structure. Options: simple cubic, body centered cubic, face centered cubic, none of these. Okay, so answer is FCC structure. Why? Because its value is 0.74, it is more. And all these are your possible MCQs. Once again, all these terms, that for simple cubic structure atomic packing factor is 0.52. Then for BCC structure atomic packing factor is 0.68. Then for FCC structure atomic packing factor is dash dash 0.74. तर ऑप्शन्स पर्सेंटेज मध्ये सुद्धा असतील किंवा सिंपली पॉइंट मध्ये असतील. सो यू हॅव टू सिलेक्ट द करेक्ट. ओके, आर यू गेटिंग दिस पॉइंट्स? येस सर. ठीक आहे. तर आता आपण हे 3 पॉइंट अजून ऍड केले. आता पहिल्यांदा आपण काय बघितलं तर FCC चा कोऑर्डिनेशन नंबर बघितला. ठीक आहे, आणि ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरच्या व्हॅल्यूज बघितल्या. सो स्टार्ट विथ द फर्स्ट वन. Number of atoms per unit cell for simple cubic is 1. For BCC it is 2. For FCC it is 4. Atomic radius for simple cubic is R is equal to A by 2. Then for BCC it is root 3A by 4. For FCC it is root 2A by 4. Then coordination number for simple cubic is 6. For BCC it is 8. For FCC it is 12. Next, now atomic packing factor for simple cubic is 0.52. Then for BCC it is 0.68. And for FCC it is 0.74. Okay. So now we add one more point today. अजून एक पॉइंट आपण या ऍड करू. आता मी सांगितले की 6 टर्म्स आहेत टोटल, त्यातले 4 टर्म्स आपण कंप्लीट केलेले आहेत. तर 5वी टर्म काय तर व्हाईट स्पेस. ठीक आहे. सो दिस व्हाईट स्पेस इज डायरेक्टली कनेक्टेड टू ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. एकदम सिंपल आणि इझी आहे, हे तुम्ही लगेच लक्षात ठेवू शकता. तर पहिल्यांदा व्हाईट स्पेस म्हणजे काय आपण समजून घेऊ. द व्हाईट स्पेस इन द युनिट सेल इज द व्हॅकंट स्पेस लेफ्ट अनयुटिलाइज्ड इन द सेल. It is often expressed as percentage and given as. तर व्हाईट स्पेस म्हणजे काय तर व्हॅकंट स्पेस. ओके, और अनयुटिलाइज्ड स्पेस कशामधली तर युनिट सेल मधली. आता ही कशी काढणार तुम्ही तर इझिली तुम्ही गेस करू शकताय की आपण आताच ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर काढलेला आहे. तर व्हाईट स्पेस म्हणजे काय तर 1 मायनस ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर, आणि त्याला आपण पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करतो म्हणून आपण 100% मल्टिप्लाय करतो. So white space is nothing but empty space or vacant space, आणि ती आपण कशी काढतो तर 1 minus APF means atomic packing factor. म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरची व्हॅल्यू माहिती पाहिजे. जर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरची व्हॅल्यू माहिती असेल तर तुम्ही व्हाईट स्पेस इझिली काढू शकता. ओके, सो इफ यू नो द व्हॅल्यूज यू कॅन इझिली डिटरमाइन. सो 1 minus APF into 100%. सो फॉर फर्स्ट केस सिंपल क्यूबिक स्ट्रक्चरसाठी आत्ताच आपण बघितलं atomic packing factor काय असतो 0.52. So 1 minus APF into 100% means 1 minus 0.52 into 100%. We are getting 48%. याचा अर्थ काय झाला तर सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये 48% स्पेस ही व्हॅकंट असते किंवा एम्प्टी असते, आणि त्यालाच आपण व्हाईट हा शब्द इथं यूज करतो. सो व्हाईट इज नथिंग बट व्हाईट म्हणजे काय तर पोकळी.
Okay, so that emptiness or that unutilized space is nothing but white space, and its value for simple cubic is 48%. आता हे तुमच्या लक्षात आलं तर बाकीचे दोन तुम्ही इझिली डिटरमाइन करू शकताय. So for BCC structure, we know that atomic packing factor is √3 pi by 8 or 0.68. 32. Yes. So 1 minus 0.68 into 100% is nothing but 32%. For FCC structure, atomic packing factor is 0.74. So in case of FCC, white space is 1 minus 0.74, which is equal to 26%. Okay, means in this case, white space is decreasing. Initially it is 48% for simple cubic, for BCC it is 32, and for FCC it is 26. Okay, are you getting these three terms? Yes, sir. Yes. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे पॉइंट एकमेकाला कनेक्टेड कसे आहेत. त्याच्यासाठीच तुम्हाला मी हे प्रत्येक वेळेस काय म्हणतोय की 6 पॉइंट आहेत आणि 1 बाय 1 आपण हे परफेक्ट करत गेलो तर आपल्याला हे लक्षात येतात. ठीक आहे. तर आता ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर जर तुम्हाला माहिती असेल कशाचा, तर SC, BCC आणि FCCचा, तर तुम्ही व्हाईट स्पेस इझिली कॅल्क्युलेट करू शकता. सो द पॉइंट विच इज कनेक्टेड टू ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर, दॅट्स वाय आय हॅव कम्प्लिटेड धिस. तर आज आपण काय काय चेक केलं बघूया. सो first thing we have discussed, that is face centered cubic lattice and how it is coming 12, that we have discussed. Then atomic packing factor. atomic packing factor म्हणजे काय, तर व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स इन युनिट सेल, त्या युनिट सेल मधले जे ॲटम्स आहे त्याचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, त्या युनिट सेलचा व्हॉल्यूम. तर हे आपण कसं काढलं, तर नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल असतील, साईड ऑफ युनिट सेल असेल, एका ॲटमचं व्हॉल्यूम किंवा 2 किंवा 4 ॲटमचं व्हॉल्यूम आणि युनिट सेलची व्हॉल्यूम, या सगळ्या व्हॅल्यूज आपण लिहून घेतल्या आणि आपण काय केलं तर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर काढलं. आता सगळ्यांना इन्स्ट्रक्शन आहे, तुम्ही ज्या नोट्स लिहिणार आहेत किंवा परीक्षेत सुद्धा जर आपण ऑफलाईन एक्झाम आली आणि हे तुम्हाला लिहायचं असलं किंवा असाइनमेंटमध्ये सुद्धा तर तुम्हाला हे लिहावं लागेल. ठीक आहे. तर हे तुम्ही काय करा, तर एक टेबल तयार करा. कशाचा, ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरचं बोलतो मी. टेबलमध्ये काय येणार, तर या सगळ्या टर्म्स आहेत, तर या सगळ्या टर्म्स काय येणार, कॉमन येणार लेफ्ट साईड. बरोबर आहे का. एक टेबल फॉर्म करा, त्या टेबलमध्ये लेफ्ट साईडला या सगळ्या टर्म आहेत तर त्या कॉमन येणार. पुढं 3 कॉलम करा ज्याच्यामध्ये SC, BCC आणि FCC लिहा, आणि जेव्हा सिम्पल क्युबिक असेल तेव्हा या व्हॅल्यूज फर्स्ट कॉलममध्ये येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा कॉलम आहे ज्यामध्ये या पहिल्यांदा ऑलरेडी रिपीट केलेले आपण लेफ्ट साईडला ऑलरेडी लिहिलेले. दुसऱ्या कॉलममध्ये या व्हॅल्यूज आहेत तर त्या लिहायच्या BCCच्या, आणि तिसऱ्या कॉलममध्ये काय करायचं तर FCCच्या या व्हॅल्यूज लिहायच्या. म्हणजे काय, तर आपलं रिपिटेशन वाचतंय आणि हे रिपिटेशन आपण काय करतो तर स्किप करतो. तर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर जेव्हा तुम्ही लिहाल नोटबुकमध्ये किंवा असाइनमेंट बुकमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, तर हे कॉमन लिहा लेफ्ट साईडला, आणि हे जे आहेत तर ते तुम्ही काय करा, तर 3 कॉलम करून सेपरेट तुम्ही हे लिहू शकता. हे लक्षात येते का. Yes, sir. Yes, sir. जेणेकरून तुमचा टाइम वाचेल आणि एका टेबलमध्येच तुम्हाला तिन्हीच्या व्हॅल्यू मिळतील. इव्हन ऑफलाईन एक्झाम असेल आणि त्यामध्ये सुद्धा प्रश्न आला तर तुम्ही तो टेबल डायरेक्ट लिहिला तरी चालेल. कारण का प्रत्येक वेळेस हे रिपीट करण्यात काही अर्थ नाही की प्रत्येक वेळेस नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल लिहित नसायचं. सो वी कॅन सेव्ह अवर टाईम. ओके. आणि व्हाईट स्पेसच्या बाबतीत मात्र तुम्ही हे सेपरेट लिहा, कारण का हे सिम्पल आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही फॉर्म्युला लिहून ते कंप्लीट करू शकता, कारण का छोटे टर्म्स आहेत, इझिली तुम्ही ते कंप्लीट करू शकता. ठीक आहे. तर आपली आता असाइनमेंट नंबर 1 आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि ती लिहून तुम्हाला PDF फॉर्ममध्ये कशी पाठवायची ते मी सांगतो. तर असाइनमेंटचे क्वेश्चन्स मी आता PPT तयार केलेली नाही आहे. तर असाइनमेंटचे क्वेश्चन्स आहेत तर ते सांगू का, तुम्ही लिहून घेता का आता. यस सर. ठीक Yes, आहे. sir. लिहून घ्या. फर्स्ट क्वेश्चन, राईट डाऊन. डिफाईन, एव्हरीवन राईट डाऊन. नंबर 1, डिफाईन व्हॅलन्स बँड.
conduction band and forbidden band. Define valence band, conduction band and forbidden band. याच्यामध्ये काय अपेक्षित आहे तर फिगर काढायची ज्यात व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड, फॉरबिडन बँड दिसला पाहिजे आणि या तिन्हीच्या डेफिनेशन्स. ठीक आहे, लिहिला का? Yes, sir. Then go for second question. On the basis of band theory. Number 2, on the basis of band theory, classify on the basis of band theory, classify conductor. On the basis of band theory, classify conductor, semiconductor and insulator. On the basis of band theory, classify conductor, semiconductor and insulator. ठीक आहे, याला 3 मार्काचं वेटेज आहे. पहिल्या क्वेश्चनला 3 मार्क, दुसऱ्या क्वेश्चनला 3 मार्क. देन नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सर सेकंड जो क्वेश्चन आहे ना त्याचं आन्सर जे आहे का ते असं टेबल मध्ये लिहिलं तर चालेल का? नाही, सेकंड क्वेश्चन म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड आहे. तुम्हाला इन्सुलेटरची फिगर काढायची, त्याचं एक्सप्लेनेशन करायचं. त्याच्यानंतर सेमीकंडक्टर फिगर काढायची, त्याचं एक्सप्लेनेशन करायचं. क्लासिफिकेशन ऑफ सॉलिडचा प्रश्न आहे हा. लक्षात आलं का? सर क्वेश्चन लिहायचं, काय क्वेश्चन लिहून आन्सर लिहायचं का सर असाइनमेंट? हा बरोबर. असाइनमेंट नंबर 1 टाकायचं, सेमीकंडक्टर फिजिक्स टायटल द्यायचं. पहिल्यांदा क्वेश्चन लिहायचा, त्याच्यानंतर त्याचे आन्सर, त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन, त्याचे आन्सर आणि त्याची पीडीएफ. ठीक आहे. ओके ओके सर. हा, तिसरा प्रश्न घ्या. शो द पोझिशन ऑफ फर्मी लेवल. शो द पोझिशन ऑफ फर्मी लेवल in intrinsic and extrinsic semiconductors. Show the position of Fermi level in intrinsic and extrinsic semiconductors and explain it. And explain it. Show the position of Fermi level in intrinsic and extrinsic semiconductors and explain it. Weightage is 3 marks. Then go for next question. Derivation for Fermi level in intrinsic semiconductor. Derivation for Fermi level in intrinsic semiconductor. तर मी डायरेक्ट डेरिव्हेशन म्हणतोय. क्वेश्चन वेगवेगळ्या टाईपचे येतील, तर त्याचा अर्थ तोच असणार आहे की शो दॅट फर्मी लेवल इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर लाईज इन द मिडल ऑफ व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड और डिराइव द रिलेशन EF इज इक्वल टू EC प्लस UV/2. तर असं येऊ शकते. तर हे डेरिव्हेशन झालं. ठीक आहे. देन नेक्स्ट. सर वेटेज काय? वेटेज 3 मार्क्स. प्रत्येकाला 3 मार्क. फक्त हॉल इफेक्ट 5 मार्क, बाकी सगळे 3 मार्क. ठीक आहे. नेक्स्ट. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन ऑन फर्मी लेवल. नेक्स्ट. तुम्ही त्याला क्वेश्चन फॉर्म मध्ये करू शकता. एक्सप्लेन इफेक्ट ऑफ
किंवा विथ नीट डायग्रॅम एक्सप्लेन द डिस्क्रिप्शन ऑफ असे क्वेश्चन येऊ शकतात वेगवेगळे. तर हा आपला नेक्स्ट पॉईंट आहे. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी कॉन्सन्ट्रेशन ऑन फर्मी लेवल. Effect of impurity concentration on Fermi level in p-type and n-type semiconductor. In p-type and n-type semiconductor. And its weightage is also 3. And last one is derivation for Hall effect. Last question, derivation for Hall effect. वेगवेगळे प्रश्न त्याच्यासाठी येऊ शकतात की derive the equation for Hall voltage and Hall coefficient with its applications etc. तर इथं फक्त डेरिवेशन लिहा, ॲप्लिकेशन काय द्यायची गरज नाही. प्रिपरेशन करून ठेवा ॲप्लिकेशन्स, बट ओनली डेरिवेशन इज मोर दॅन सफिशियंट. इट्स वेटेज इज 5 मार्क्स. ठीक आहे. तर आता ह्याच्यासाठी हेडिंग द्या असाइनमेंट नंबर 1 सेमीकंडक्टर फिजिक्स. त्यानंतर वर तुमची डिटेल्स लिहा, तुमचं नाव, रोल नंबर, डिव्हिजन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 त्याचं ॲन्सर, क्वेश्चन नंबर 2 त्याचं ॲन्सर आणि त्याची PDF. ठीक आहे. तर हे या फॉर्मॅटमध्ये तयार करायचं आहे तुम्हाला. प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की चॅट बॉक्समध्ये तुमचं अटेंडन्स मार्क करा. सो वी हॅव व्हेरी शॉर्ट टाइम, लेस दॅन 1.5 minute. So I request everyone that mark your attendance in chat box. We are concluding today. सर डेट काय टाकायची असाइनमेंटला? डेट असाइनमेंटच्या आता सध्या टाकू नका, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. किंवा आज आता आपण चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे. चॅप्टर कंप्लीट करून आपली आज किती तारीख आहे? 27. आपला फर्स्ट चॅप्टर कधी कंप्लीट झालं तर बघा, 20 फेब्रुवारी टाका, 20/2/2021. म्हणजे आफ्टर कम्प्लिशन ऑफ चॅप्टर एक्सपेक्टेड आहे. आता याची सुद्धा मी काय करतो, तुम्हाला ऑलरेडी असाइनमेंट इन ॲडव्हान्स देतो. सगळे क्वेश्चनचं शीटच तुम्हाला शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये प्रश्न लक्षात येतील. आणि जसं जसं इथनं पुढं आपले पॉईंट्स कंप्लीट होत जातील तसं तसं नोट्स हे कंप्लीट करा आणि असाइनमेंट हे सायमल्टेनियसली कंप्लीट करा. ठीक आहे.